वाक्य तो घेऊया. मराठी व्याकरण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला केंद्रप्रमुख परीक्षा असेल किंवा TET 1 TET 2 परीक्षा असेल 30-30 मार्काला मराठी आहे. ठीक आहे. सरांची जो गणित आहे, इंग्लिश आहे, मी आज बघितला. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे सरांचा, पण खूप जबरदस्त शिकवतात ते. एवढ्या कन्सेप्ट क्लिअर करून देतात ते, एवढ्या खूप भारी. सर इंग्रजीचं खरंच खूप छान होतं. खूप जबरदस्त आहे. त्यांच्या ज्ञानाचा आपण फायदा करून घेऊया. मी देखील बसतोय आणि वाटल्यास माझे नोट्स तुम्हाला टाकेन. फक्त तेवढा दिसत नाही, मान्य आहे, मलाही मान्य आहे ते दिसत नाही, पण खूप सर बोर्डचा प्रॉब्लेम आहे. पण क्लास खूप बेस्ट आहे, तोही करा. इंग्लिशचे तुम्ही जर ते क्लास केला तर तुमचे 30 आउट ऑफ तुम्हाला 20+ इझी जायला पाहिजे. 20+ म्हणजे इझी म्हणतो बरं का, कमीत कमी 20 to 25+ जायला पाहिजे. मग हे 5 प्रश्न जे असतात इंग्लिशचे ते तुमच्या शब्दावर अवलंबून आहेत. तुमचे शब्दसाठा तुमचा किती आहे, तुम्हाला अंडरस्टँड किती होतं इंग्रजी. ठीक आहे. इंग्रजी अंडरस्टँडच होत नाही तर मग काय नाही, ते तुम्ही किती ग्रामर शिकवलं किती नियम पाठ झाले तर काय नाही. प्रत्येक वाक्य जे आहे ना, ते वाक्य अंडरस्टँड झालं पाहिजे तरच तुम्हाला तो ग्रामरचा प्रश्न सुटणार आहे. किती ट्रिक सांगा, काही फायदा नाही. ओके. म्हणून तुम्हाला जेवढे शब्द ज्याचे पाठ त्याचे जास्तीत जास्त हे 30 पैकी प्रश्न येतील. सर ते उदाहरण पण खूप छान घेतात सर, तेव्हा मागचेच क्वेश्चन घेतात ते, लगेच एक्झाम्पल घेतात ते, त्यामुळे अजून क्लिअर होतं. खूप भारी मागचेच क्वेश्चन घेतात. थोडी अडचण आहे. मला एका सरांनी मेसेज टाकला, सर म्हणे तिथे काही दिसत नाही. सर ते पहिल्यांदाच सरांनी ते क्लास केला आहे आय थिंक. ठीक आहे. पहिल्यांदाच केलं त्यांनी. असं ते पहिल्यांदा क्लास करतात ना, त्यांना वाटतंच, कारण तिथं थोडं होतं. पण ज्यावेळेस मध्ये डीपमध्ये जातं, त्या माणसाचं ज्ञान बघतं किंवा कसं स्पष्टीकरण करून देतं बघतं, तर त्यावेळेस ते समजायला लागतं. कुणाचंही तसं आहे. नवीन कुठलाही शिक्षक येऊ द्या, त्यांना ते एक ऑब्झर्व करत असतो की बुवा कसं सांगते की मला त्याच्यापेक्षा जास्त येतं. हे म्हणजे तुम्हीच नाही, एक माणसाचा स्वभावच आहे. अरे यार ह्याला तर हे तर मला तर येतं, हे तर मला येतं हे. पण शेवटी त्यांची PhD चालू आहे. आज ते PhD आणि फेलोशिप घेऊन, फेलोशिप आहे त्यांना, फेलोशिप, आणि नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये तिथे 55,000ची फेलोशिप घेऊन तिथं स्वतः रोज जातात युनिव्हर्सिटीमध्ये, अभ्यास करतात PhDचा, आणि आपल्यालाही संध्याकाळी ते शिकवतात. हे खरं तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. असो, जास्त विषयांतर न करता आपण मुद्द्याकडे येऊया. तर प्रयोग आपण पाहिला. प्रयोग म्हणजे काय हे तुम्हाला माहीत झालं. प्रयोग म्हणजे वाक्यामध्ये जो काही महत्त्वाचा शब्द असतो, क्रियापद, तर त्या क्रियापदाचा किंवा क्रियापदाशी कर्ता आणि कर्म यांचा जो काही संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदासोबत जी काही जुळणी असते, जी काही ठेवण असते, जी काही रचना असते, त्यालाच व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतात. प्रयोग म्हणजे काय, किंवा प्रयोग म्हणजे अधिक यूज या शब्दापासून हा प्रयोग शब्द बनलेला आहे, आणि हा संस्कृत शब्द आहे. हेही तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं होतं, आणि हे आपल्याला चांगल्यापैकी समजलेलं आहे. आता पुढे प्रयोग समजावा म्हणून क्रियापदाची जी काही थोडीशी प्रकार आहे ते देखील सांगितले, की सकर्मक क्रियापद कसं असतं, अकर्मक क्रियापद कसं असतं हे सांगितलं. सकर्मक आणि अकर्मक. हे अकर्मक क्रियापद असतं, अकर्मक, याला कर्माची गरज नाही आहे. ठीक आहे. म्हणजे एखादी क्रिया निघाली की ती कर्त्यापाशीच थांबते, पुढे जात नाही. कर्त्यापाशी थांबली की आपल्याला त्या अर्थबोध होतो, त्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. आणि सकर्मक क्रियापद म्हणजे तिथं जर तुम्ही म्हटलं की रामा खातो, ठीक आहे, रामा खातो, तर ह्याच्यामधून आपल्याला हे खातो जे आहे, तर खातो हे याला काय म्हणता येईल आपण, कृतिशील म्हणू आपण. कृतिशील क्रियापद आहे. कृतिशील धातू आहे. धातू खा, हे धातू जो आहे खा, तर याच्यामध्ये कृतिशीलता आहे. ठीक आहे. हे कृतिशीलता धातू आहे. ह्या कृतिशील धातूला धातूपासून बनलेलं क्रियापद जर आलं तर ते सकर्मक, त्याला कर्माची गरज असते. इतकं असं इझी आणि इतकं स्पष्ट आहे ते. आणि म्हणून इथं आपल्याला आंबा टाकावा लागेल, आणखीन काही दुसरी कर्म असतील ते कर्म इथं टाकून आपल्याला ते वाक्य पूर्ण करावं लागेल, तरच ते वाक्याचा बोध होतो, अर्थबोध, व्यवस्थित अर्थबोध होतो. येते का लक्षात? तर अशा पद्धतीने आपण थोडं स्पष्टीकरण सकर्मक आणि अकर्मक क्रियापद हे देखील आपण आपल्या ॲपवर व्यवस्थित छानपैकी घेतलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल, ज्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील, त्यांनी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तिथे. ठीक आहे. आपला तो तुमच्यासाठीच आहे ते. आपलं हे झालं की मी ते डिलीट करणार आहे 5 डिसेंबर नंतर. ठीक आहे. तिथून डिलीट करून टाकणार आहे मी ते, आणि नंतर आपली वेगळी बॅच पण सुरू होणार आहे तिथे. तर असो,
तर क्रियापदाची प्रयोगाची पूर्ण आता व्याख्या द्यायची आवश्यकता नाही आहे. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत तेही तुम्हाला सांगितलेले आहे. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते प्रयोगाचे 3 प्रकार आहेत? तर एक कर्तरी प्रयोग आहे, दुसरा कर्मणी प्रयोग आहे आणि तिसरा आहे भाव्य प्रयोग. हे तीनही प्रकार आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत तिथे. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर कर्तरी प्रयोगाची खूण देखील तुम्हाला सांगितलेली आहे की कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते, कर्त्याच्या आदेशाप्रमाणे क्रियापद चालते, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्माच्या तंत्राप्रमाणे किंवा कर्माच्या आदेशानुसार क्रियापद चालते, त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि भाव्य प्रयोग मात्र या लिंग वचनप्रमाणे काही त्यांचं क्रियापद बदलतच नाही, जसं तसंच राहतं, त्याला भाव्य प्रयोग म्हणतात. हे देखील आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे सर, बोर्ड नाही दिसत. बोर्ड नाही दिसत आहे? नाही सर, दिसतोय. आम्हाला नाही दिसत आहे. स्क्रीन दिसते ना मॅडम. तुमची काहीतरी गडबड झाली मॅम. बोर्ड नाही दिसत आहे. बोर्ड दिसणारच नाही ना, ऍप नाही आहे ना. नाही, बोर्ड दिसतो ना. बोर्ड म्हणजे काय? नाही, बोर्ड दिसत नाहीये. नाही दिसत आहे सर. आता दिसला सर. मी लिहिलेलं काही दिसलं नाही तुम्हाला? दिसतंय ना आता. आता दिसलं सर. मी लिहिले, काय लिहिले इथे मी? प्रयोगाचे सर, 3 प्रकार, हा. कर्तरी, कर्मणी, भावे. येस. भावी प्रयोगाचं डिस्क्रिप्शन झालंच नाही व्यवस्थित ना सर काल. सांगतोय मॅम, सांगतो. भाव्य प्रयोग घ्यायचे आपल्याला व्यवस्थित, काही विषय नाही. कर्मणी कर्तरी आणि कर्मणी तर झाले ना? का घेऊ सांगा, परत घेऊ का? घेतो, ठीक आहे. आपण काही जण नव्हते, किती जण नव्हते सांगा बरं मला नव्हते किती जण सांगा सकाळी. सर घ्या, परत घ्या सर. परत घेतो, काही विषय नाही. ओके, पण थोडक्यात घेतो. जास्त त्याच्यात काही लांबवत बसत नाही. ओके, तिथे जास्त हे घेत नाही, डीपमध्ये घेत नाही. त्याला जास्त वेळ लावत नाही, कारण पुढं भावे प्रयोगाचे काही 2-3 प्रकार आहेत, ते तुम्हाला समजता थोडा वेळ जाऊ शकतो. तर बघा, कर्तरी प्रयोग दिसते. कर्तरी प्रयोग आता हे घेतो साफ करून मी. छानपैकी लिहायचंय आणि लिहिलेलं ग्रुपला टाकायचे. ग्रुपला नाही टाकलं मग ते ॲप असो की गुगल मीट असो, तर कर्तरी प्रयोग तुम्ही लिहायचं. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या, माईक बंद करा पुन्हा येतो, कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. क्रियापद चालते म्हणतात काही जण, बदलते म्हणतात. ठीक आहे, बदलते. मग उदाहरण दाखल तुम्ही तुम्हाला 2-3 दिले होते ते, की ती आंबा खाते. दुसरं म्हणलं होतं तो खांबा झाले का? ठीक आहे, ती आंबा खाते. खांबा कशी खाणार आहे ती आंबा खाते. तो आंबा खातो. हे क्रियापद बदलले. ते आंबा खातात, किंवा ते आंबा खातात. ठीक आहे, हे जे क्रियापद बदललं त्याला म्हणायचं कर्त्यानुसार क्रियापद चालत आहे, कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापद चालत आहे, असं याला म्हटलेलं आहे. असं, आता कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत आणि ते प्रकार क्रियापदाच्या सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद याच्यावरून पडलेले आहेत. जसं आता मी म्हटलं की पहिला प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे क्रियापद कसं असणार आहे? अकर्मक राहणार आहे क्रियापद. उदाहरणार्थ जर म्हटलं मी की ती घरी जाते, जाण्याची क्रिया तिच्यावरच आहे. ठीक आहे, गेली तर तीच घरी जाणार आहे. ओके, जे काही परिणाम होणार आहे
तो तिच्यावरच होणार आहे, म्हणजे कर्त्यावरच होणार आहे. त्याच्यामुळं काय तर ती हे क्रियापद जे आहे तर ते या कर्त्याप्रमाणे चालत आहे आणि याच्यामध्ये कर्म नाही आहे. दुसरं, ती मोठ्याने हसते किंवा तो म्हणू, तो मोठ्याने हसतो, तो मोठ्याने हसतो. ठीक आहे, असू द्या. तो मोठ्याने हसतो आणि सारे पोपट उडाले, सारे पोपट उडाले, उडू द्या, काही हरकत नाही. हा जो हे वाक्य लिहितोय मी की हरण्याच्या कानात वारे शिरले. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या आणि याच्यावर आलेले प्रश्न बघितले प्रयोगावरले तर हे फिक्स आहे. हरण्याच्या कानात वारे शिरले, वारे शिरले. सकाळी ऍप मध्ये चालू होतं म्हणून विचारता नव्हतं येत. हा, हे उदाहरण नाही समजलं सर. हरण्याच्या कानात वारे शिरले हे थोडं कन्फ्युजडच आहे. त्याचं काय आहे माहिती आहे का मॅडम, शिर हा धातू आहे, शिर हा धातू आहे. शिर या धातूपासून शिरले हे क्रियापद बनलेलं आहे. आणि मग शिरणारे कोण, नारे असं जर आपण विचारला प्रश्न, शिरणारे कोण, तर इथं नाम करता येतो वारे. मग हे क्रिया जी आहे तर वारे करता, वारे हा करता झाला. माईक बंद करा. वारे, वारे हा करता झाला, वारे करता झाला. तर ती वारे शिरणे, कानात वारे शिरण्याची क्रिया कशावर झालेली आहे, वाऱ्यावरच झालेली आहे. नलिनी मॅम, नलिनी मॅम, ठीक आहे. तर हरण्याच्या कानात वारे शिरले, शिरण्याची कानात वारे शिरण्याची क्रिया कुणाची आहे, कुणावरून कुणावर घडते, तरी वाऱ्याचीच घडते ना. येते का मॅम लक्षात. हरण्याच्या कानात वारे शिरले हे इथं कर्म दुसरं कोणतं आहे का, वाऱ्यासाठी दुसरं कुठलं कर्म आहे का, हा कर्तय तर कर्ते, ह्या कर्त्यासाठी दुसरा कुठला कर्म आहे का. जर असतं तर मग आपण म्हणलो असतं की ते हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पण हरण्याच्या कानात वारे शिरले, वारे हा जो काही कर्ता आहे या कर्त्याला, ठीक आहे, या कर्त्याचा दुसरा कुठला कर्म नाही आहे आणि म्हणून वारे शिरले हे जे आहे तर हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. लक्षात राहू द्या. तुम्हाला समजलं नसेल तरी ह्याला पाठच करून टाका, काही विषय नाही. समजलं नाही तरी पाठ करून टाका. याला काही हे म्हणू नका की सकर्मक कर्तरी प्रयोग वगैरे म्हणू नका, कारण हा एमपीएससी आलेला प्रश्न आहे. आपल्या इकडं असा येईल नाही येईल सांगता येणार नाही. दुसरं आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदासाठी जे क्रियापद आहे ते सकर्मक असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, विवेक क्रिकेट खेळतो, विवेक क्रिकेट खेळतो. गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे, गाडगे महाराज पाणी प्यायचे, पिणारे कोण, गाडगे महाराज. ठीक आहे. काय प्यायचे, पाणी प्यायचे. आता हे कर्म आहे का, हे कर्ता आहे का, पाणी हे कर्ता आहे का. पिणारे कोण, पी हा धातू आहे, पी धातूपासून पिणारे किंवा प्यायचे हा हे क्रियापद बनले. पण पी धातूला नारे लावला मी, नारे, नारे म्हणजे घोषणा नाही, नारे, नारे हा प्रत्यय लावला की आणि पुढं कोणने प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर भेटतं. पिणारे कोण, गाडगे महाराज.
गाडगे महाराज. गाडगे महाराज हे काय झालं मग? कर्ता झाला, कर्ता. आणि याच्यासाठीचं कर्म कोणतं आहे? पाणी. येते लक्षात? सकाळी हे नव्हतं उदाहरण घेतलं आपण, दुसरेच घेतले होते 2. त्यानंतर आपण कर्मणी प्रयोग बघत होतो. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पाहिलेत. कर्मणी प्रयोगाचे 3-4 प्रकार आहेत. कर्मणी प्रयोग, कर्मणी. आता याच्या आधी कर्तरी प्रयोगाची खून सांगितली होती तुम्हाला. असं लिहा, कर्तरी प्रयोगाची खून. ओळख काय ओळख आहे तिची? पहिली ओळख तर अशी आहे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमीच कसा असतो? प्रथमांत असतो. प्रथमांत म्हणजे काय? विभक्ती प्रथमांत असतो. म्हणजेच काय? कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. ही ओळखायची खूण आहे बरं का. हे खूप महत्वाचं आहे, पाठच करून टाका. कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. पाठच करून टाका, काही विषय नाही. सर म्हणा तुम्ही आता अंडरस्टँडिंगच झालं पाहिजे सर, पाठांतर काही गरज नाही. पण काही गोष्टी पाठही करावं लागतं बरं का. तुम्ही मला मान्य असेल नसेल, पण मला वाटते बॉस काही गोष्टी पाठ करावं लागतात. कर्ता नेहमीच प्रथमांत असतो. आणि दुसरी एक ओळख आहे बघा, क्रियापद हे शक्यतो वर्तमान काळी असते. ही ओळख आहे वर्तमान काळी. याला अंडरलाईन करा. तुम्हाला जे काही करता येईल हायलाईट करा. जसं काही करायचं त्याला करून ठेवा. तुम्ही मस्त आखीव रेखीव त्याला मस्त सजवता. तुम्ही तसं सजवा. दुसरा आहे कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोग कळला का? पटकन सांगा. पटकन लाईक करा. तो काय ते ठीक आहे. ते नवीन कोणतरी मॅडम म्हणत होते, त्यांना कळलं का मॅडम? कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोगामध्ये एक वाक्य लिहा. बस एकच, एवढंच. काय जास्त डोक्यात घ्यायचं नाहीये बाकीचा कचरा. कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते. कर्माच्या एक लक्षात घ्या. मराठी अत्यंत सोपी आहे. मराठीमध्ये जे काही TET साठी 30 पैकी 25+ किमान म्हणतोय, मिनिमम आले तर मग समजायचं आपण क्लास केलेला चांगलं झालंय किंवा आपण अभ्यास मराठीचा केलेला फायदेशीर आहे. 25+ आले पाहिजेत मराठीचे. आणि मग जे हुशार आहेत, ज्यांचा चांगला अभ्यास आहे आधीपासून, जे खूप आहेत जबरदस्त, 30 पैकी 30 यायलाही हरकत नाही. एखादा जाऊ द्या, एखादा 1-2 मराठीची 1-2, पण पैकीच्या पैकी आले पाहिजे मराठी व्याकरणाला. अरे हो. चार्जिंग लाव रे बेटा संजू, 1 मिनिट जस्ट. बरे सांगतो तरी झालं. चार्जिंग समजू दे. ठीक आहे. मराठीचे पैकीच्या पैकी मार्क आले पाहिजेत. आणि इथं KP केंद्र प्रमुख परीक्षेसाठी देखील जे काही 20-25 प्रश्न येतील तेही पैकीच्या पैकी आले पाहिजेत. कारण मराठी खूप हाय लेवलची येते बरं का. तुम्हाला खरं सांगतो. तुम्हाला एवढं डीपमध्ये काही येत पण नाही, वरवरच येते. कर्मणी प्रयोगाचे प्रकार 3.
पण आपण उपप्रकार घेतोय. असो, कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. आता उदाहरणार्थ उदाहरणामध्ये काय घेता येईल? रामाने आंबा खाल्ला. वर्षानुवर्षे रामाच आंबा खातोय, दुसऱ्याला चान्सच नाहीये. ओके, रामाने आंबे खाल्ले. रामाने कर्मणी प्रयोगात विभक्ती प्रत्यय लागतो ना कर्त्याला. रामाने आंबे खाल्ले. रामाने चिंच खाल्ली. ठीक आहे. ते कर्मणी प्रयोगाचे 2-4 हे आहेत बघा, प्रकार आहेत. आपण तिथेही घेतले होते, आणखी नाही घेतो. मग 4च प्रकार महत्वाचे आहेत, तेच घ्यायचे, परीक्षेला येतात ते. पहिला प्रकार आहे प्रकार, कर्मणी प्रयोगाचे प्रकार. ठीक आहे. तर एक आहे, पहिला प्रकार आहे शक्य कर्मणी. शक्यता दर्शवणारा. शक्यता नाही, शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय तर क्रियापद शक्यता दर्शवते. एवढं सोपं आहे. क्रियापद काय करते? शक्यता दर्शवते. मी शिकवू शकतो, मला करवते, मला शिकवते, मला किंवा मला लिहवते, मी आता लिहू शकतो असं. ठीक आहे. क्रियापद शक्यता दर्शवते, शक्यता सुचवते म्हणा, दर्शवते म्हणा. उदाहरणार्थ काय? बाबांच्याने डोंगर चढवतो. हा शक्यता दर्शवणारे क्रियापद आहे. तुम्ही वाटल्यास इथं लिहून घेऊ शकता. शक्यता दर्शवणारे क्रियापद. माझ्याने आता लिहवते, म्हणजे आता मी लिहू शकतो. ठीक आहे. आईच्याने काम करवते. ओके, बस. शक्य कर्मणी काही जास्त हे नाहीये, अवघड नाहीये, त्याच्यावर जास्त उदाहरणं घेण्यात काही अर्थ नाहीये. दुसरा आहे आपला, आपण हे प्रकार घेतले सकाळी समापन कर्मणी. ठीक आहे. समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? या प्रयोगाच्या क्रियापदामधून कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते. मॅम, नलिता मॅम. हा सर, आपण घेतले ते प्रकार. ऐका ना, आता कोण बोलायचे आधी? नलिता मॅम बोलल्या का तुम्ही? हो हो मॅम, तुमचा माईक चालू राहतोय. हा, तेच सांगायचंय की प्रकार घेतलेत आपण. नाही, असू द्या ना, घेतलं नाही, सर्वांना माहिती आहे ना. पण याच्या आधी पण चालू होता मॅम तुमचा. प्लीज माईक चालू ठेवू नका तुमचं. तुम्हीच होते, तुम्हाला मी रिमूव्ह केलं होतं जस्ट. कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते. आणि एक दुसरी याची एक आहे बघा. दुसरं एक याला आपण असं सांगता येईल की एक म्हणा याला हे, आणि दुसरं यामध्ये म्हणजे समापन कर्मणीमध्ये क्रियापद संयुक्त असते.
संयुक्त असते, संयुक्त क्रियापद. आता आपण क्रियापद शिकू ना त्यावेळेस. उदाहरणार्थ, त्याचा पेरू खाऊन झाला. त्याचा पेरू खाऊन झाला. ओके. माझा गृहपाठ लिहून झाला. माझा गृहपाठ लिहून झाला. चलो, बहुत बढ़िया. न समजण्या इतकं काही हे अवघड नाहीये आपल्याला. आपण समापन कुठल्याही कार्यक्रमाचं समापन करतो. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी किंवा यालाच म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग. आणि याची रचना, या प्रयोगाच्या वाक्याची रचना इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइसची असते. पॅसिव्ह व्हॉइस सारखी असते. ठीक आहे. उदाहरणार्थ, चोर पोलिसांकडून पकडला गेला. चोर पोलिसांकडून पकडला गेला. आता म्हणताल, काही जण म्हणतील, सर इथं चोर आहे आणि हे करता आहे आणि ह्याला प्रत्यय नाही ना. थांबा जरा, रुको जरा. पोलीस हा करता आहे. पकडणारे कोण? पकडणारे कोण? तर पोलीस. बरोबर ना. दुसरं एक वाक्य लिहून घ्या इथे. उंदीर, हे सकाळी घेतलं होतं आपण उदाहरण. उंदीर मांजराकडून मारला जातो. ठीक आहे. तर हे कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोगाची उदाहरणं आहेत. सर, सभेत पत्रके वाटली गेली हे कशाचं उदाहरण होतं? सभेत पत्रके वाटली गेली हे पण याचंच आहे. लिहून घ्या वाटल्यास ते पण. सभेत पत्रके वाटली गेली, सर्वांना समज दिली गेली. ओके. हे पण उदाहरणं लिहून घ्या वाटल्यास, कारण हे पण खूप महत्त्वाची उदाहरणं आहेत. हे आपल्याला कडून लावलेलं नाहीये. हा, याला कडून लावलेलं नाहीये. वाटल्यास लिहून घ्या. सर्वांना समज दिली गेली. एवढं डीपमध्ये आपल्याला यायला अपेक्षित नाही. समज दिली गेली याला येऊ शकतं TET 2ला. TET 1ला नाही एवढं येणार. दिली गेली. ठीक आहे. आता दुसरा आहे कर्मणीचा प्रकार पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी. किती नंबरचा आहे तो? 4. पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग काय आहे यामध्ये? तर या कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाला क्रियापदाला हे प्रत्यय क्रियापदाला लागते. हे प्रत्यय क्रियापदाला लागते. बस एवढंच आहे. वाक्य लक्षात राहू द्या. च गटातलं. च गटातले लोक आहेत. च वर्गातले. बरोबर ना. च वर्गातले. च छ च छ ज झ आणि न्य हे च वर्गातले लोक आहेत. आणि हे च प्राचीन ज. ठीक आहे. काहीतरी
उदाहरण आपण घेतलं होतं की म्हणजे काय आहे, प्राचीन काळामधली ही वाक्य आहेत. हे आता हे रूढ वाक्य नाही आहेत, आत्ता सध्या नाही आहेत, हे प्राचीन काळातली वाक्य आहेत. आणि ही वाक्य आता कुठल्या कुठल्या पुस्तकात आहेत, ग्रंथामध्ये आहेत. तुम्ही वाचत असाल तर ग्रंथ, कोणत्या ग्रंथामध्ये? प्राचीन ग्रंथामध्ये. उदाहरणार्थ रामायण घ्या, महाभारत घ्या, गीता घ्या, त्याच्यामध्ये हे वाक्य आहेत. नळे इंद्रासी असे बोली जेले हे बघा, हा प्रत्यय लागला जे. जो जो किजे परमार्थ लाहो, हे सकाळी घेतलं होतं वाक्य. जो जो किजे, हे इथे हे जे. जो जो किजे, दजीजो आदि पुरुखी. यस. परमार्थ लाहो. यस सर, सरांनी जे सांगितलं ते पण ओके. तर आता ह्याच्यामध्ये काय जास्त डोकं आणि जास्त वेळ घालण्याची गरज आहे का, सांगा बरं मला. क्लिअर होत आहे का? सकाळी ज्यांना कळलं नाही त्यांना आता कळत आहे का थोडं थोडं? त्यानंतर आहे आपला प्राचीन झाला आणि प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृत्व. हा बोला सर. पटकन कर्म कसं ओळखायचं जर मोठं वाक्य असेल तर? कर्म कसं ओळखायचं? कधी कधी कर्म ओळखायला अडचण येते. हा, कर्म शक्यतो प्रश्न तुम्हाला कर्म ओळखायचं येत नाहीत, पण कर्म आपण ओळखू शकतो. जर क्रियापदाला आपण कायनी प्रश्न विचारला, ह्याच्यामध्ये कायनी प्रश्न जर विचारला तर तिथं कर्म असेल तर मग येईल आपल्या लक्षात. आता मी म्हटलं की विवेक क्रिकेट खेळतो. विवेक क्रिकेट खेळतो म्हणलं मी. काय खेळतो? क्रिकेट कर्म. काय खेळतो? तर क्रिकेट. हे कायचं उत्तर भेटलं क्रिकेट. उत्तर भेटलं नाही तर समजायचं त्या वाक्यात कर्म नाही. ठीक आहे. आणि ते अकर्मक वाक्य राहू शकतं ना. प्रधान कर्तृक कर्मणी. याच्यामध्ये काय असतं तर कर्माला किंवा कर्त्याला जास्त प्राधान्य दिलेलं असतं या वाक्यामध्ये किंवा या कर्मणी प्रयोगामध्ये. कशाला? कर्त्याला. कर्ता महत्त्वाचा असतो, पण त्याचं लिंगवचन जे आहे तर ते क्रियापदाप्रमाणे बदलतं. येते का लक्षात? म्हणून याला प्रधान कर्तृत्व. प्रधान म्हणजे महत्त्वाचा कर्ता आहे याच्यामध्ये, असं म्हटलंय. ओके, तुम्हाला वाटलं तर लिहून घ्या. यामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो. मात्र क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. ओके, समजे? प्रधान त्याच्या वाक्यातच प्रधान आहे. उदाहरण, तिचे गाणे, तिने गाणे म्हटले. तिने नाही, तिचे नाही, तिने गाणे म्हटले. तिने गाणे म्हटले. त्याने पुस्तक वाचले. त्याने पुस्तक वाचले. ठीक आहे. या नोट्सच्या PDF देण्याचा प्रयत्न करतो मी, कारण म्हणजे हँड रिटन बरं का, टाईप वगैरे करून काही देऊ शकत नाही, तेवढा काही वेळ नाही आता आपल्याकडे. ओके, बरं कळलं का?
भावे प्रयोग घ्यायला मुभा आहे का आता? भावे प्रयोग एकदम जबरदस्त आणि एकदम छानपैकीनं तुम्ही भावी प्रयोगाकडे लक्ष द्या, कारण याच्यामध्ये मी शेवटी जे सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. भावे प्रयोगामध्ये काय होतं तर क्रियापद या प्रयोगात क्रियापद कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही. यांच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही. थोडं हळू बोला. बदलत नाही. तर ते क्रियापद बघा, तर ते क्रियापद तृतीय पुरुषी. आता प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष आपण काल शिकले की नाही हो? एक काही वेळामध्ये काल शिकले की नाही? तृतीय पुरुषी. मी म्हणजे प्रथम पुरुष, तुम्ही म्हणजे द्वितीय पुरुष, आणि जे आता क्लासला नाहीत मी त्यांच्या बोलतोय तर ते हे तृतीय पुरुष. ठीक आहे. हे तसं राहतंय. त्यानंतर नपुंसकलिंगी एकवचनी राहते. क्रियापद राहते. आता ह्याची लक्षणे समजून घेण्याच्या आधी याचं उदाहरण घ्या. याची खून तुम्हाला जबरदस्त सांगतो. खून याची. रामाने रावणास मारले. ठीक आहे. त्याने आता घरी जावे, आराम करावा, झोपी जावे, डोळे झाकून झोपी जावे. त्याने आता घरी जावे. ठीक आहे. आणखीन बाकीचे उदाहरण घेऊया आपण. तर हा भावे प्रयोगामध्ये 2 प्रकार आहेत. हे आपण कर्मणी प्रयोगामध्ये 3 प्रकार पाहिले, कर्तरी प्रयोगामध्ये 2 प्रकार पाहिले. तसं भावे प्रयोगामध्ये भावे प्रयोग महत्वाचे त्याचे 2 प्रकार आहेत, पण आणखीन एक आगाऊचे 2 प्रकार आहेत. आगाऊ डोक्याला ताण देणारे. ओके, तेही पाहू आपण. तर भावी प्रयोगाचे 2 महत्वाचे प्रकार कोणते? तर एक आहे अकर्मक भावे आणि दुसरं आहे सकर्मक भावे. आता बघा, अकर्मक भावेमध्ये काय, त्याच्यामधचं जे क्रियापद आहे ते कसं राहणार आहे? आता हे माहितीच आहे तुम्हाला. क्रियापद अकर्मक असते. अकर्मक असते म्हणजे कसं असते? क्रियापद अकर्मक असते म्हणजे कसं असते? कर्म नसते म्हणजेच अकर्मक असते. बरोबर. ठीक आहे. तर इथे एक लिहून घ्या. क्रियापदाला खूप महत्वाचं आहे बरं का. क्रियापदाला नेहमी अकर्मकमध्ये अकर्मक भावेमध्ये क्रियापदाला नेहमी, तुम्हाला विद्यार्थी क्रियापद माहीत नाही आहेत. विद्यार्थी क्रियापद आहे ना, विद्यार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, स्वार्थी वगैरे क्रियापद असतात. तर त्यांना वे लागतं. क्रियापदाला नेहमी वे लागते. वे म्हणा तुम्ही डायरेक्ट. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा क्रियापदाला वे लागते. वे म्हणजे वेड लागते नाही, हा, वे लागते. वे तुम्हाला वाटतं क्रियापदाला वेड लागते, नाही, वे लागते. वे प्रत्यय लागतो. ओके, वे प्रत्यय लागतो म्हणा. वे प्रत्यय लागतो.
क्रियापद घटक आधी संपून टाकला असताना आता बरोबर चांगलं कळलं असं सर. हा असं ना, पण आता आपल्याला महत्वाचा म्हणून आपण घेतला होता हे वे प्रत्यय लागते. बरं. ओके. ठीक आहे, ते घेतो मॅम. वे प्रत्यय लागते. आता उदाहरणार्थ बघा, आता इथं सांगितलं तुमच्या लक्षात येईल. मला आता शांत बसवते. शांत बसवते ते. ठीक आहे, हे जे आहे ना मात्रावाला, त्याला वे प्रत्यय म्हणतात. किंवा त्याने आता घरी जावे, हे सोपं घ्या तुम्ही, हे तुम्हाला थोडं कन्फ्यूज वाटेल. सर इथं वे दिल्यानंतर तुम्ही असंही द्या, त्याने आता घरी जावे. ठीक आहे, घरी जावे, त्याने आता घरी जावे. हे जर वाक्य कोणत्या अकर्मक कर्तरी आहे, कर्मणी आहे, सकर्मक भावे आहे का अकर्मक भावे आहे, असा जर पर्यायामध्ये आलं तर तुम्हाला अकर्मक भावे म्हणायचंय, अकर्मक कर्तरी म्हणायचा नाही. ओके, अकर्मक. ठीक आहे, आता आपण पुढे घेऊ, त्यावेळेस आणखी तर तुमचं आता आणखी क्लिअर. आधीच्या थांबा आणखी आधीच्या उदाहरणामध्ये मला आता शांत बसवते बस. म्हणजे एकारांत लागतो का? येस येस. दुसरं एक आहे याचं दुसरं एक असं आहे की अकर्मक भाव्यांचं शक्यतार्थ क्रियापदाचा नेहमीच, बघा तुमची थोडी गडबड होणार आहे आणि मला 2 क्वेश्चन तुम्ही विचारणार आहात, त्याच्या आधी मी सांगतो. शक्यतार्थ क्रियापदाचा नेहमीच अकर्मक भावे प्रयोग होतो. आता इथं गडबड काय होणार आहे बघा तुमची. तुम्हाला तर मी कर्मणी प्रयोग सांगताना म्हटलंय की क्रियापद शक्यता अर्थ जर असेल, शक्यता दाखवणार, तर ते कोणता प्रयोग? शक्य कर्मणी प्रयोग, बरोबर ना. मग जर त्या क्रियापदामध्ये कर्मणी नसेल तर तो कर्मणी प्रयोग राहील का? कर्म नसेल तर तो कर्मणी प्रयोग राहील का? कर्मणी प्रयोग होण्यासाठी त्याच्यामध्ये कर्म राहावं लागतं, कर्म. ओके, म्हणून शक्यतार्थ क्रियापद जर असेल आणि ते जर अकर्मक असेल, शक्यतार्थ क्रियापद आहे ते अकर्मक आहे, तर मात्र तो भावी प्रयोग होतो, नेहमीच भावी प्रयोग होतो. ही महत्वाची खूण या अकर्मक भावी प्रयोगाची आहे. ठीक आहे, आता राहिला आपलं ऐकलं सकर्मक भावी. सर उदाहरण याचे उदाहरण राहिले ना. हा, उदाहरण घ्यायचं. येतं उदाहरण अकर्मक भावेचं. त्याला आता घरी जाववते. ठीक आहे, तुम्ही म्हणाले इथं घर क्रिया कर्म आहे सर, आहे का? नाहीये. घर क्रियापद कर्म नाहीये. सकर्मक भावे घेऊ. सकर्मक भावी प्रयोग. याची खूण सांगण्याआधी एक एवढंच लिहून घ्या, याची महत्वाची खूण सांगतो. क्रियापद सकर्मक असते म्हणजे क्रियापदाला कर्माची गरज असते. आणि एक पॉइंट लिहून घ्या महत्वाचा, क्रियापद किंवा कर्ता
किंवा कर्म यांना द्वितीया किंवा तृतीया विभक्तीची प्रत्यये लागतात. विभक्तीची प्रत्यये लागतात. बरं, हे जास्त डीप होत नाही ना? कुणाला वाटते का डोक्यावरून जाते का कुणाच्या? सांगा बरं. सर हे जास्तच खोलात गेलो आपण, असं नाही वाटत ना? एवढं जास्त खोलात येत नाही, वरवरच येतं. पण मग वरचे हे तीनच कसे लक्षात ठेवायचे हे पण मी तुम्हाला शेवटी सांगतो. हां, येतात, मी सांगतो तुम्हाला. कर्मणी कर्तरी आणि भावी प्रयोगच येतात, पण हे राहू द्या ना लक्षात. काय व्हाले? क्रियापदाला कर्ता किंवा कर्म यांना द्वितीया किंवा तृतीया विभक्तीची प्रत्यये लागतात. आता द्वितीया विभक्तीची प्रत्यये कोणकोणती आहेत? सलाते, सलानाते, सलाते, सलानाते. सर एक म्हणे मला फोन करून, सर म्हणे आम्हाला नाव पहिलीत बसले असं, म्हणजे आधी लहानपणचं आठवलं बा म्हणे शिकवतानाचं सरांचं. म्हणजे लहानपणी जे सर होते ना ते म्हणजे व्याकरण शिकताना ते आठवलं म्हणे. सलाते, सलानाते हे द्वितीयाची विभक्ती आहेत आणि प्रत्यय आहेत द्वितीय विभक्तीचे. आणि नेयसी, नेयसी, निसी इही, नेयसी, निसी इही हे कुणाची प्रत्यय आहे तो सांगा बरं. तृतीया. क्या बात है सर, बहुत अभ्यास हो गया आपका. निसी इही, ठीक आहे. तर हे तृतीयाची प्रत्यय आहेत. यांच्यापैकी एखादा काहीतरी प्रत्यय ह्या दोघांना लागलेला असतो. ठीक आहे. आता उदाहरण म्हणून घ्या इथे एक उदाहरण. हे साफ करू का? उदाहरण घ्या. धोंडूने गाईला बांधले. धोंडूने गाईला बांधले. प्रयोगाचा कोणता प्रकार आहे? सकर्मक भावी प्रयोग. राहील का लक्षात? राहील का? तुम्ही थंब देत नाही, समजत नाही का? नाझिया मॅम तर आउट झाल्या. दुसरं आहे, धोंडूने गाईला बांधले, मांजराने उंदरास पकडले. उंदरास नाही, उंदरास. मांजराने उंदरास. कविवर्य इंगळे सर आहेत का? गरुड सर आहेत, गरुड सर. आहे, बोला काय म्हणता. सरजी तुम्ही पहिलाच क्लास आहे वाटताच तुमचा. अहो ते चालूच होत नव्हतं माझ्याकडून, मी बाहेर गावी होतो बरंच. बरं, पण आता आहेत ना? आज आहे ना. मग पहिलाच दिवस ना? नाही नाही, पूर्वी पहिल्यापासून आहे, पण मध्ये थोडं गायब झालो. हा का? तुम्ही तर मला दिसलेच नाहीत कधी? म्हणजे कधीच नाही दिसले बा. पहिल्यांदा बस का? तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवू का त्या दिवशीची? नका दाखवू तुम्ही जे नका. मानसशास्त्र घेतलं हा, तेव्हा होतो, सगळ्या वेळेस होतो ना. आता फक्त दिवाळीच्या नंतर नव्हतं बरंच. ठीक आहे, ठीक आहे. परत जायचं नवीन जायचं. तर बहुत बढिया सर. कवी अरुण इंगळे सरांची खूप पुस्तकं प्रकाशित आहेत आणि खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. ग्रेट. तुमचं वेलकम, तुमचं स्वागत आहे. मांजराने उंदरास पकडले, तर हे सकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि गरुड सर आहे का? दीपक गरुड सरांनी मला मेसेज केला होता. आहेत का गरुड सर? आहेत. सकर्मक भावी. ओके, हे लक्षात राहू द्या. मला वाटतं तुमचं हे विसरणार नाही. विसरेल का? आता बघा, एक तुम्हाला फरक देतोय. अकर्मक भावे आणि अकर्मक कर्तरी
याच्यामध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. होईल का? बघा आता एक वाक्य देतोय मी. हां बघा एक वाक्य देतोय. सचिन मोठ्याने रडतो. तो बताओ. सकर्मक भावे. हाँ सकर्मक भावे. ठीक है. और बताओ. अकर्मक कर्तरी. नहीं, सकर्मक कर्तरी येईल. सॉरी सर. अकर्मक कर्तरी. और बताओ आणखीन. तर बघा सकर्मक भावे ना सर. सकर्मक भावे. बर बघा मी तुम्हाला सकर्मक भावेची ओळखण्याची तुम्हाला हे दिलं होतं. काय ट्रिक दिली होती की कर्ता कर्म यांना काय लागणार आहे? द्वितीयाची आणि तृतीयाची काय लागणार आहे? इथं प्रत्ययी लागणार आहेत. प्रत्ययी. आता इथं आहे का प्रत्यय? इथं कर्ता कसा आहे? प्रथमांत. कर्ता प्रथमांत भावे प्रयोगात कधीच नसतो. कर्ता प्रथमात भावे प्रयोगात कधीच नसतो. कर्ता प्रथमात फक्त कर्तरी प्रयोगात राहतो. ठीक आहे. म्हणून हा तर कर्तरी प्रयोग आहे. आणि सचिन मोठ्याने रडतो तर रडतो तोच परिणाम त्याच्यावरच होणार आहे. म्हणून इथं कर्म नाही आहे. म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. ओके मॅम. अकर्मक कर्तरी समजलं का? समजलं का? आता दुसरं सचिनने मोठ्याने रडावे. अकर्मक भावे. हे कोणतं आहे? हे अकर्मक भावे. ठीक आहे. बघा इथं सचिन हा कर्ता आहे. ठीक आहे. तर कर्त्याला प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय आहे म्हटलं की तो कर्तरी प्रयोगाचा विषयच नाही येतो. कर्तरी प्रयोगाचा विषयच येणार नाही इथं. ठीक आहे. मोठ्याने याला पण हे आहे प्रत्यय आहे. कर्मा ठीक आहे. तो हे तर नाही याला पण हे आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जे सांगितलं की जे वे किंवा विद्यार्थी जे क्रियापद असतं ते फक्त आणि फक्त अकर्मक भावे प्रयोगातच राहतं. ओके. फक्त आणि फक्त अकर्मक भावे प्रयोगातच राहतं. कोणतं? विद्यार्थी क्रियापद. येते का लक्षात? येते का लक्षात? सांगा लवकर. थंब देऊन सांगा सगळ्यांनी. आणखीन एक आहे बघा. हे जस्ट तेवढंच घेतो मी आणि मग आपण याची हे करूया. आपण एक पॉइंट लिहा असं जस्ट की भाव कर्तरी प्रयोग. भाव कर्तरी प्रयोग. भाव कर्तरी प्रयोग. तर याच्यामध्ये काय असतं? कर्तरी प्रयोगाचा टाईप आहे का सर हा? हा तर वेगळा आहे. तो हे आगाव आहे वेगळं. ओके. ठीक आहे. म्हणला हा भावे म्हणला तरी चालते. भावी प्रयोगाचा भाग आहे म्हणला तरी चालते. पण ह्याला वेगळंच लिहा. ठीक आहे. याला वेगळंच लिहा असं. भाव कर्तरी प्रयोग. याच्यामध्ये काय असतं? क्रियेचा भाव
हाच वाक्याचा कर्ता असतो. वाटल्यास तिथं लिहूनच घ्या, लक्षात नाही राहत आपल्याला. क्रियेचा भाव, भाव म्हणजे भावना, क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील काय असतो, वाक्यातील कर्ता असतो, कर्ता. किंवा ज्या वाक्यात करताच नसतो असं म्हटलं तरी चालेल. क्या बात है सर, बहुत बढ़िया, क्या बात, बहुत बहुत बढ़िया. त्या वाक्यामध्ये कर्ताच नसतो. क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असतो असेही लिहा, सरांनी जसं सांगितलं ते. अदृश्य, अदृश्य कर्ता असतो, अदृश्य कर्ता. उदाहरणार्थ आलंच हे, सकाळ झाली, नाही असं नाही म्हणू शकत. सकाळ झाली म्हणलं तर नाही. उजाडले उजाडले. हा असं चालेल, उजाडले. एक घ्या, एक नंबर. आज मला मळमळते. लगेच लगेच मळमळायला लागतं. हे घ्यायला नव्हतं पाहिजे पण आता घेतलं. ठीक आहे. ते माईक कोणाच चालू आहे प्लीज, माईक लगेच बंद करायचा. आज सारखे गडगडते, खरोखर गडगडते, म्हणजे पाऊस येते बा, गडगडत नाही. आज सारखे गडगडते, गडगडते, मळमळते, उजाडते, हे जे आहेत ना, हे काय आहेत तर भावकर्तरी प्रयोगाची उदाहरणं आहेत. हे जर आलंच तुम्हाला डीपमध्ये तर तुमचा नक्कीच फायदा होईल, 100% फायदा होईल. आणि आता कन्क्ल्यूड करताना तुम्हाला भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा हे मी थोडक्यात सांगून देतो. ठीक आहे. सर आले असतील तर ठीक आहे, नाहीतर मी शब्दांच्या ही घेणार आहे शक्ती. ठीक आहे. बघा, शब्दांची शक्ती हे संपून टाकतो म्हणजे होईल, 5-10 मिनिटाचाच विषय आहे तो. हां बघा, आता कर्तरी, कर्मणी आणि भावे हे खूप महत्त्वाचं आहे. टेबल देणार होतात, बरोबर, टेबल देणार होतात, हेच टेबल, तो हाच टेबल सर. ठीक आहे. तर इथं लिहा, क्रियापद वर्तमानकाळी असते, क्रियापद वर्तमानकाळी असते. इथं क्रियापद भूतकाळी असते. भूतकाळ जर दिसला, भूतकाळातलं वाक्य दिसलं तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आहे का नाही सोपं? सोपं आहे की नाही सांगा बरं. क्रियापद, अरे यार इधर क्या हो गया, शिट, रेकॉर्डिंग मध्ये झालं ना गोंधळ. क्रियापद, तुम्हाला ते उप लक्षात नाही राहिले तरी चालते, पण हे लक्षात ठेवाच, क्रियापद नेहमीच भावी प्रयोगात. आता तुम्ही सकर्मक अकर्मकचा विचार नका करू, आता फक्त हाच विचार करा, भावी प्रयोग. क्रियापद नेहमीच विद्यार्थी असते, विद्यार्थी, विद्यार्थी नाही, विद्यार्थी. विद्यार्थी म्हणजे काय माहिती आहे ना, हे वे वाला, वे, वेड लागलेला, वे प्रत्यय, वे वे वेड लागलेला, वेड लागले विद्यार्थी, वेड लागलेला प्रत्यय असतो. ओके. दुसरं एक लिहून घ्या, इझी इझी म्हणून लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. याच्याच खाली लिहा. आता उदाहरणार्थ याचं उदाहरण घेऊ ना आपण एक. रामा आंबा खातो वर्तमान काळात, रामाने आंबा खाल्ला भूतकाळात. रामाने आंबा खाल्ला. भावी प्रयोगाचं काय घेता येईल,
मुलाने बैलास मारले. मुलाने बैलास मारले. ठीक आहे. आता याच्या खाली एरो करून परत लिहा. कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच 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 प्रत्यय नसतो. येते का लक्षात? आहे का सोपं? कर्मणी प्रयोगामध्ये फक्त कर्त्यालाच कर्मणी प्रयोगामध्ये फक्त कर्त्यालाच प्रत्यय असतो. आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. खूप खूप धन्यवाद कविवर्य. तुमच्या कविता संग्रह असेच प्रसारित होत या माझ्या शुभेच्छा आहेत. कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. बस याच्या बाहेर काही जास्त डोक्यात घ्यायचं नाही. आपल्याला काही याच्यामध्ये PhD मिळवायची नाही. खूप सुंदर. हेच बरोबर. एवढंच करायचंय. बाकी जे सांगितलं तर तो आपल्या अध्ययनाचा भाग होता आणि हा जो भाग आहे तो आपल्या परीक्षेचा भाग आहे. ठीक आहे. आणि आपण परीक्षार्थी होणारे आहोत. ज्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलेलं आहे पास व्हायचं, तर मी तुम्हा सगळ्यांना पास करण्याची स्वतःवर जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात. तर मी मला सरांची परवानगी घेऊ द्या 1 मिनिटात. सर तुमची परवानगी असेल तर 10-15 मिनिटं घेऊ का आणखी मी? ठीक आहे. शब्दांच्या शक्ती मी 5 मिनिटामध्ये 10 मिनिटात संपवतो. हे काही जास्त वेळ लागणार याला. म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे पण आहे.